भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आखाती देशातल्या युद्धामुळे आणि सरकारकडून त्या संदर्भात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत सरकारकडून अधिकृत ही सर्व काही अलबेल आहे. इंधनाची आणि गॅसची टंचाई म्हणजे एलपीजीची अजिबात पडणार नाही. भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठे सिलेंडरची कमतरता नाही. सिलेंडरचे भाव वाढणार नाहीत. या अफवा महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार पसरवत आहे. पण प्रधानमंत्री मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यामध्ये प्रचारात अडकलेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या कोणत्याही भाषणामध्ये या विषयांचा उल्लेख नाही जो जीवनावश्यक आहे. त्यांच्या वतीनं लोक बोलत आहेत. सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25-25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असं आता चित्र आहे. अनऑर्गनाइज कामगार लेबर जो सगळ्यात जास्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री साधारण 40% बंद झाली. 40%. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एलपीजी अभावी हॉटेल्समधली हॉटेल्स बंद आहेत आणि 40% इंडस्ट्री बंद झाल्यामुळे इथे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. ह्या कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाहीये. लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या, जशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय. हे सरकार जनताविरोधी आहे आणि हे सरकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ती परिस्थिती ओढावलेली आहे. इराण हा भारताचा जुना मित्र आहे. पहिल्यांदा कसं होतं की आपल्या देशानं इराणशी संवाद केल्यानंतर भारतात 2 तेलवाहू जहाज संवाद झाला आहे असं अजून इराणकडून सांगितलं जात नाहीये अधिकृतपणे. भारताकडनं अफवा पसरवल्या जातात. खरं म्हणजे इराणशी संवाद होणं गरजेचं आहे. पण इराणशी तुम्ही कोणत्या तोंडानं संवाद करणार आहात? ज्या इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला त्याच्या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधी शोक संवेदना व्यक्त केली नाही. त्या इराणशी तुम्ही कोणत्या तोंडानं बोलणार आहात? खरं म्हणजे आपण इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे युद्धाच्या ठिकाणी. पण भारतानं एक तटस्थ भूमिका घेऊन इराणच्या दुःखामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. खास करून इराणचे सर्वोच्च नेत्याचं निधन झालं या युद्धात आणि 200पेक्षा जास्त कोवळ्या बालिकांचा मृत्यू किंवा हत्या त्या युद्धामध्ये झाली. ही अत्यंत दर्दनाक अशी गोष्ट आहे. या संदर्भात भारताकडून अजूनही शोकसंवेदना व्यक्त केलेल्या नाही. फक्त हार्मोज समुद्रधुनीतून तेलाचे टँकर सोडा इथपर्यंत इराणचा संबंध आहे का? नाही. इराण त्याने आमचे राजनैतिक, व्यक्तिगत आणि सांस्कृतिक संबंध अनेक वर्षापासून आहे. नाही म्हणून आम्ही गॅस काढून तुम्हाला देणार आहोत. हा विषय भ्रष्टाचाराचा नाही. हा विषय मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणीला विकलं
भाजपने फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले गटार बरं का ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. गटारांनाही किंमत आली आहे. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते. की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे, आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. हो, भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या चेअरमनना भेटून बैठक घेतली पाहिजे आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे.